मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज आणि वाकेश्वर या दोन ठिकाणी भजन कीर्तनाच्या निनादात संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वडूज येथे सकाळी सर्व षडोपचार पूजा विधी पार पडले। तदनंतर फलटण येथील रामरक्षा भजन मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर भजन मंडळातील हरिभक्त पारायण पुष्पाताई कदम यांची सावता महाराज जीवन चरित्रपर प्रवचन झाले। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, संत सावता महाराजांनी कर्मयोगातून ईश्वर प्राप्तीचा मार्ग समाजाला दाखवला। कर्म हीच पूजा आणि श्रम हीच भक्ती या विचारातून त्यांनी समाजाला प्रामाणिक श्रम, समता, बंधुता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। शेती आणि कष्टाला प्रतिष्ठा देत सामान्य माणसाच्या जीवनात अध्यात्माची नवीन दृष्टी निर्माण करण्याचं महान कार्य त्यांनी केले। संत सावता महाराजांची शिकवण आजही प्रत्येकाला कष्टाची महती, माणुसकीची जपवणूक आणि समाजसेवेची प्रेरणा देते। त्यांचा समतेचा आणि मानवतेचा संदेश भावी पिढ्यांसाठी सदैव दीपस्तंभ ठरेल। 12:20 पुष्पवृष्टी झाल्यानंतर गणेश राऊत यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत साप्ताहिक एरळा दर्शन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। दरम्यान वाकेश्वर येथे पुण्यतिथी निमित्त कोरेगाव कुंठे येथील हरिभक्त पारायण नंदकुमार माळवदे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। हरिभक्त पारायण गोडसे महाराज आणि वाकेश्वर भजनी मंडळाने त्यांना कीर्तन साथ दिली। कीर्तनानंतर उपस्थितांनी महाप्रसाद वाटप करण्यात आले। जायगाव येथे विकास शेठ राऊत यांच्या निवासस्थानी सावतामाळी पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला। आणि ते काठाबा गुरुवानं लिहून ठेवले म्हणून ते आपल्यापर्यंत आले। नंतर काय झालं, जे अभंग काशाबा गुरुवानं लिहून घेतले, पण असं आहे परमार्थामध्ये जो माणसाची प्रगती होईल तो समाजातून फिरवून होतो। कामाजी माळी आणि ओंकार स्वामी नावाचे दोघजण होते विरोधक। बांधाला बांध होता। सावता महाराजांचं शेत अतिशय सुंदर पिकायचं, पण गवत वगैरे काही ते काँग्रेस काही ठेवत नव्हते। व्यवस्थित पाणी द्यायचे, त्यामुळे ऊस वगैरे शेत चांगलं येत होतं, भाजी चांगली निघत होती। आणि त्याचप्रमाणे कामाजी माळी बांधाला बांध असून त्यांचं शेत काय पिकत नव्हतं। त्यामुळे त्यांना सावता महाराजांच्या विषयी मत्सर वाटत होता, काहीतरी खोड्या करणार। झालं काय, शेतावर मसोबा असतो शेंदूर फाटलेला। सावता महाराज शेत नांगरत होते, खणखण नांगराला तो दगड लागला। मग त्यांनी काय केलं, दूर सारावे ते देव जे काय ती भक्ती द्या। महाराजांना पांडुरंगाची भक्ती म्हणजे आपली शेत पिकवणं ही भक्ती होती। त्यामुळे त्यांनी काय केलं की तो दगड सरकवत बांधावर नेला। आता कामाजी माळी आणि ओंकार स्वामी यांना हेच निमित्त झालं की सावते तू वाईट आहेस, मसोबा हलवला आणि तितक्यात झालं काय की प्लेगची साथ आली गावामध्ये। पूर्वीच्या काळी प्लेगच्या साथी आल्या की माणसं पटापट मरून जायची, आणि त्यामुळं महाराजांना सगळे दोष देऊ लागले की तू काय केलं, तू मसोबा हलवला म्हणून इथं साथ आलेले आणि सगळे आमची मुलं बाळ हे सगळे नातेवाईक मरायला लागले। महाराज म्हणले असं नाही, पांडुरंग आपली आई आहे, ती विठाई आपल्या बाळांच्यावर कोपेल कशी, तिचं नाम घ्या। तुम्ही काय करता, पाणवठ्यावर जाता, तिथं घाण करता, कपडे तिथं धुता आणि तेच पाणी पिता। म्हणजे हे विज्ञान महाराजांनी 725 वर्षापूर्वी सर्वांना सांगितलं। ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे काय की हे आधी कळलं पाहिजे। मग हे महाराजांनी त्या काळी सर्वांना सांगितलं, तुम्ही स्वच्छता बाळगा, देवाचं नाम घ्या, तुम्हाला काहीही होणार नाही, हे त्यावेळेला महाराज सांगायचे। पण तरी सुद्धा लोक काहीतरी खुसपट काढायचं। त्यांच्या काय केलं त्यांनी, ज्या गाई गोठ्यामध्ये बांधलेली होती, बकऱ्या होत्या, शेळ्या होत्या, त्या एका रात्रीत त्यांनी सोडल्या, सगळी नासधूस केली आणि हातरू लागले आणि जनाला आणि सावता महाराजांना दोघांना मारू लागले। आता परसो आणि नंगिता डोईवरचे जळले मेघ, आई वडील गेले, पिकली पानं जळून गेली आणि सदुमाळ्याची मुलगी अरणजवळ मेंढी नावाचं गाव, सदुमाळ्याची मुलगी जना, तिच्याशी महाराजांचा विवाह झाला आणि नागू नावाचं मुलगी त्या सावता महाराजांच्या पोटी जन्माला आली। महाराजांनी काय केलं, आपल्या दारामध्ये एक आंब्याचं वृक्ष लावलं आणि तिला सांगितलं त्याला रोजचं पाणी घालायचं। ते झाड मोठं झालं, त्याला आंबे यायला लागले
आणि देवाऱ्यातला देव दाखवायचे सावता महाराज नागूला, हा बघ आपला मालक आहे, हा विश्वाचा धनी आहे, त्याला खूप मोठी काम आहे, अख्ख्या विश्वाचा कारभार बघावा लागतो, त्यामुळे तो आपल्या गावी येऊ शकत नाही. आपण त्याचे भार वाहू हमाल आहोत. त्यामुळे तू काय करायचं, फक्त आपलं शेतातलं काम करायचं आणि बांधावर बसून देवाचं नाम घ्यायचं. पण नागूला असं वाटत होतं की देवांनी इथं यावं ना, मालक तू आहे ना शेतीचा, मग ती शेती आम्ही कशी ठेवली हे पाहण्यासाठी देवानं एकदा तरी यावं. आषाढीची वारी निघाली होती. आता त्या नागूला असं वाटलं की जाण्याला निरोप द्यावा. असं वाटत असेल तर संतांचं एकदा सुंदर हाताने टाळी वाजून भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामोणी, शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.